आहेत उपमहापौर संजय घाडीजी। आपल्यापर्यंत सुद्धा कदाचित याबद्दलची माहिती पोहोचलेली असेल। आता अजूनही एक विद्यार्थी त्या बसमध्ये अडकल्याचं कळतंय। काय नेमकी त्या ठिकाणी आता उपाययोजना केली जाते? हो, आपल्याही माध्यमातून आणि आमच्या डिझास्टरच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती मिळाली की एका खाजगी स्कूल बसवरती एक भलं मोठं झाड रस्त्यालगत उसळलं आहे आणि त्याच्या खाली 10 मुलं जखमी झालेली आहेत। अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी कळवलेलं आहे। तसंच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अग्निशमन दल, स्थानिक पोलीस स्टेशन यांना देखील कळवून मदत कार्य सुरू केलेलं आहे। त्या बसमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढणं हे प्राथमिक आपण प्राधान्य देऊन त्यांना ज्या दुखापत झालेली, इजा झाली आहे त्याच्यावरती ताबडतोब जवळच्या रुग्णालयांमध्ये आपण उपचार करण्यासाठी प्रथम आपण प्रयत्न करीत आहोत। मात्र मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन सर्वतोपरी ह्याच्यामध्ये मदत करत आहे। मात्र पावसाळ्यापूर्वी झाडांचं त्या ठिकाणी ऑडिट केलं जातं, छाटणी केली जाते। या ठिकाणच्या बद्दलची नेमकी काय अपडेट तुमच्याकडे आली? कारण हा भला मोठा असा वृक्ष आहे, महाकाय वृक्ष आहे। बरोबर आपलं म्हणणं बरोबर आहे। मुंबई महानगरपालिका पावसाळ्याच्या पूर्वी वृक्षांच्या रस्त्यालगतचे वृक्ष असतात त्यांच्या फांद्या छाटणी करणं, त्याचप्रमाणे स्लम विभागामध्ये देखील ज्या धोकादायक वृक्ष असतात त्यांची छाटणी करणं, ह्या गोष्टी करत असते। परंतु आता आपण हे वृक्ष पाहतोय, भला मोठं वृक्ष आणि याची मला वाटतं मुळं ही जी पूर्णपणाने जी पकड घ्यायला पाहिजे होती या जमिनीमध्ये ती घेतलेली दिसत नसले तर मला जाणवतंय आणि त्यामुळे ह्या पावसाळ्याच्या याच्यामध्ये त्या उन्मळून पडलेलं आपल्याला पाहायला मिळत। त्यांनी दुर्दैवाने खाजगी बस जात असताना शाळेची त्याच्यावरती हे पडलेलं आहे। याची जबाबदारी महापालिकेवर आहे संजय घाडीजी। 10 मुलं जखमी झाली आहेत, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे आणि एक विद्यार्थी अजूनही आतमध्ये अडकून पडलेला आहे। निश्चितपणाने मुंबई महानगरपालिका याची संपूर्ण जबाबदारी घेईल। आयुक्त मॅडम यांना मी आता त्वरित जाऊन भेटून याविषयी प्रत्यक्ष भेटून कळवतो। मी देखील इथे मुख्य कार्यालयामध्येच आहे आणि जी काही मदत असेल ती त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुंबई महानगरपालिकेकडून करण्यासाठी मी आयुक्त आणि मुंबईच्या महापौर यांना देखील विनंती करेन। मात्र दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडत असतात, म्हणजे दरवर्षी पावसाळ्यादरम्यान झाड कोसळून व्यक्ती जखमी होणं, गंभीर जखमी होणं किंवा मृत्यू होणं दरवर्षीच्या या घटना आहेत। सगळ्यात मोठी अशी मुंबई महानगरपालिका, राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी, तिथे हे असे प्रकार दरवर्षी पावसाळ्यात घडतात। यंत्रणा काहीच का ठोस उपाययोजना करत नाहीये? नाही, आपण करतो। शेवटी कसं निसर्ग आहे, निसर्गाच्या आपण एखाद्या झाडांची किंवा अनेक झाडांची ऑडिट केली किंवा त्यांच्या ट्रिमिंग केली तरी देखील कोणतं झाड ह्या ह्याच्यामध्ये मोठ्या हवेमध्ये किंवा पहिल्या पावसात किंवा दुसऱ्या येणाऱ्या पावसांमध्ये उन्मळून पडेल याची काही आपल्याला पूर्णपणाने त्या ऑडिटमध्ये आपल्याला खात्री होत नाही। त्यामुळे ही घटना घडू नये यासाठी आम्ही पूर्णपणाने मुंबई महानगरपालिका सतर्क असतो आणि त्या दृष्टीने आपण यंत्रणा देखील उभी करत असतो। मात्र संजय घाडीजी, त्या ठिकाणी जे दृश्य दिसतंय तो परिसर जो आहे तो रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आलेला आहे, त्याला लागून असलेला हा वृक्ष आहे आणि महाकाय असा वृक्ष आहे। म्हणजे आत्ता लागलेलं किंवा अगदी काही वर्षांपूर्वीचं असं हे झाड नाही वाटत आहे, महाकाय असा हा वृक्ष उन्मळून पडतोय। त्याचं ऑडिट झालं होतं का? त्या भागातल्या रस्त्यांचं ही फार मोठी गंभीर समस्या आहे। मुंबईमध्ये रस्ते आपण काँक्रिटीकरण करतो ते देखील मुंबईकरांसाठी आवश्यक आहेत, परंतु त्याच्या बाजूला असणारी जी झाडं आहेत त्या झाडांना देखील त्या ठिकाणी माती मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी झिरपून त्यांची मुळांना ताकद मिळायला पाहिजे याचा देखील विचार मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने करणं गरजेचं आहे। आणि ही फार धोकादायक गोष्ट आहे की आपण रस्ते काँक्रिटीकरण करत जातो, पदपात आपण काँक्रिट करत जातो, त्याचबरोबरीने ह्या वृक्षांची देखील आपल्याला निगा राखली गेली पाहिजे। आणि याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 1 महिन्याचा आपण वृक्ष संरक्षण महिना आपण केला होता साजरा आणि त्याच्यामध्ये वृक्षांची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वॉर्ड स्तरावरती आणि आमच्या या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे काम सुरू केलं होतं। संजय घाडीजी, तुम्ही जे सगळं सांगताय ते सगळं मान्य जरी असलं तरीही आता 10 मुलं जखमी आहेत, त्या निष्पाप मुलांचा या सगळ्यात दोष काय? यंत्रणा या सगळ्या संदर्भात तुम्ही म्हणताय तसं तुम्ही काळजी घेत असता, तुम्ही या संदर्भात बैठका घेत असता, मात्र त्या 10 मुलांचं काय? त्यातली 2 मुलं तर अत्यंत गंभीर आहेत आणि एक विद्यार्थी अजूनही त्यात अडकून पडलेला आहे।
निश्चितपणाने विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं, त्या बस चालकाचा, बस वाहकांचा कोणाचाही याच्यामध्ये कुठचाही दोष नाही. हा योगायोग असेल गाडी जात असताना आणि झाड पडणं हा एक त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे कोणाचाही याच्यामध्ये दोष नाही किंवा काही आपण पाहत असाल की झाड कोणी ढकललेलं नाही किंवा तोडून टाकलेलं नाहीये. त्यामुळे ही एक अपघात आहे आणि याच्यामध्ये जी काही विद्यार्थी जखमी आहेत त्यांच्यासाठी संजय मुंबई घाडीजी, महानगरपालिका मुद्दा असा आहे की मुंबईतले नागरिक, मग आता ही तर लहान मुलं आहेत, या सगळ्यांची जबाबदारी महापालिका म्हणून तुमच्यावर, प्रशासनावर आहे. आणि या सगळ्यांना असंच वाऱ्यावर सोडून दिलं जाणार का? म्हणजे दरवर्षी झाडं पडून दुर्घटना घडतायत, तरीही काही ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीयेत? या विद्यार्थ्यांना अजिबात वाऱ्यावरती सोडणार नाही, त्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही. मी स्वतः आता आयुक्त मॅडम आणि महापौरांशी याबाबत बोलणार आहे आणि जी काही मदत किंवा जे काही सहकार्य यांना करता येईल ते मुंबई महानगरपालिकेकडून केलं जाणार. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी.